हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. पण जेव्हा आई आपल्याला सोडून कायमची दूर जाते ना, त्यावेळेला प्रसंगाला पावला पावलाला क्षणाक्षणाला माय आठवत असते. क्षणाक्षणाला माय आठवते. कधी कधी आठवते माय. कोणी डोक्यावरनं हात फिरवायला लागलं की माय दिसते. गाय जर वासराला जिभेनं चाटायला लागली तर माय दिसते. पिठामध्ये जर पाणी ओतायला लागलं कोणी तर भाकरी मळणारी माय सुद्धा दिसते. आंघोळ करण्यासाठी बकेटमध्ये पाणी ओतताना गरम पाण्यामध्ये विसन घालताना माय दिसते. तर कपड्याच्या दोरीवरती वाळत पडलेले कपडे पाहताना तेव्हा सुद्धा माय दिसते. ताटामध्ये पंचपक्वान्न नाही, पण त्या भाजीच्या वाटीत आणि गरम भाकरीमध्ये माय दिसत असते. माईच्या मायेमध्ये जो भाव आहे तो दुसरीकडे कुठे मिळणार नाही. हंबरुण वासराले चाटती जव्हा गाय, तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माया. आया बाया सांगत होत्या होतो जव्हा लढा, दुष्काळात माईचा माझ्या आटला होता पान्हा. पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माया. दिसेल माय आपल्याला. आई जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आई कळेलच असं नाही, पण आई गेल्यानंतर मग आईच्या नावानं टाहू फोडायचा. आई आई म्हणून कितीही धाव घाला, आई डोळ्याला दिसत नाही. जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार. आता विठ्ठल विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराया. तुकोबरायांचा 4 चरणाचा काकडा म्हणत असताना पहिल्या मंगल चरणामध्ये हा अभंग त्या ठिकाणी आहे घेतला जातो की ज्या अभंगामध्ये संतांचं प्रेम समजावून सांगण्यासाठी आईच्या प्रेमाला तुकोबरायांनी शब्दामध्ये मांडलेलं आहे. आई शब्दात साकारली, त्यातून संत प्रेमाची अनुभूती महाराज शेवटच्या चरणापर्यंत घेऊन जातात तिकडे. पण अगोदर आपल्या जीवनामध्ये आईचं महत्त्व काय, आईची ममता काय, तिचं समर्पण काय, तिचं वात्सल्य काय, तिची करुणा काय, आई आपल्या जीवनामध्ये किती मोलाची किती महत्त्वाची. आपल्या जीवनातला पहिला गुरु कोण, तिच्यासारखा शिकवणारा आपल्या जीवनामध्ये दुसरा कोणी नाही. तिच्यासारखं आपल्याला सांभाळणारं दुसरं कोणी नाही. तिच्यासारखं संस्कार देणारं दुसरं कोणी नाही. तिच्यासारखी माया परत जगामध्ये दुसरीकडे कुठे मिळणार नाही. तिचं जे अंतःकरण वात्सल्यानं भरलेलं आहे ना ते कुठेच आपल्याला पाहायला मिळणार नाही. मग ती आई आहे तरी कशी, ती आई म्हणजे काय, संत महात्म्याच्या मुखातून प्रसवली आई आणि अभंगाच्या रूपात साकारली. त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे कैलासवासी गंगा भागीरथी विमलताई संभाजी शेळके 58 वर्षाचं आयुष्य ज्या जगल्या आणि वयाच्या
98व्या वर्षामध्ये ज्यांना देव आज्ञा झाली, खरं पाहिलं तर 100चा जर आकडा गृहीत धरला तर फार कमी काळ असं म्हणावं लागेल आपल्याला. स्वर्गीय वैकुंठवासी कैलासवासी विमलताईंना 1 वर्षापूर्वी आजच्या तिथीला देव आज्ञा झाली आणि खऱ्या अर्थानं शेळके मायेला पोरका झाला. या स्वर्गीय विमलताईंचा परिवार फार मोठा आहे. दीर आहेत, भाये आहेत, पुतणे आहेत, मुलं आहेत. खूप मोठा परिवार आहे. श्रीमान शिवाजी नरहरी शेळके हे त्यांचे भाये आहेत. श्रीमान बाबासाहेब जगन्नाथ शेळके दीर आहेत. श्रीमान रामकृष्ण सोन्याबापू शेळके पुतणे आहेत. श्रीमान रावसाहेब सोन्याबापू शेळके पुतण्या. श्रीमान किशोर संभाजी शेळके हे स्वर्गीय मायमाऊलीचे सुपुत्र आहेत. श्रीमान अप्पासाहेब संभाजी शेळके हे सुद्धा या स्वर्गीय मातेचे सुपुत्र आहेत. सौ छायाताई सुधीर डोंगरे मुलगी, सौ जयश्री जितेंद्र जुगे मुलगी आहेत. समस्त शेळके परिवार आप्तइष्ट लाखगाव. तर असा हा पूर्ण शेळके परिवार. या परिवारासाठी आजचा दिवस म्हणजे दुःखाची आठवण करून देणार आहे. 1 वर्षापूर्वी या शेळके परिवारामध्ये जे दुःख आलं, अशी एक हानी झाली की ती न भरून निघण्यासारखी आहे. या जगामध्ये पैशाची हानी झाली ती भरून काढता येईल. एखादं पद गेलं ते पुन्हा मिळवता येईल. पण मनुष्य हानी ही जी हानी आहे ही भरून काढता येत नाही. शेळके परिवारासाठी खास करून त्यांची मुलं मुली, या भावंडांसाठी मायेचा सागर आटला. 1 वर्षभर या भावनेशी ते झुंज देत आहेत. प्रसंगाला माय दिसली असेल आमच्या किशोर भाऊंना, त्यांच्या बंधू राजाला. असं भासलं असेल की माय इथेच कुठेतरी बसलेली आहे. आई वडिलांचं जाणं म्हणजे मुलीसाठी माहेर पण हरवू नये. असतात भाऊ भाऊजाई असतात, सगळे असतात, पण तरीही माय माय असते. भाऊ भावाच्या जागेवर आहे, वडील वडिलांच्या जागेवरती आहेत, पण माय माईची जागा आणि वडिलांची जागा, आपले जे रक्ताचे नाते आहेत ना, ते दुसऱ्या कुणाला कधी ती जागा घेता येत नसते. असं हे मातृस्थान, प्रेमाचा सागर, मायेचा आगर, वात्सल्य मूर्ती जीवनातली हरवली. आजच्या दिवशी तर या भावंडांना अगदी त्यांच्या बालपणापासून ते मागच्या 1 वर्षापर्यंत आईच्या सानिध्यामध्ये, आईच्या सोबत जो जीवनाचा प्रवास झाला तो सगळा आठवत असेल. त्याबद्दल मी बोलणारच आहे. पण तत्पूर्वी मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. पूर्ण शेळके परिवारानं, स्वर्गीय विमलताई यांच्या लेकरांनी आपल्या आईच्या आत्म्याला उत्तम गती मिळावी, शांती लाभावी. आपली माय आपल्यासाठी आपल्या जीवनात किती महत्त्वाची आहे. तसं तर प्रत्येकाची माय प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्त्वाची असते, पण त्या माईची ममता ज्याला खूप जवळून कळते ना, त्या माणसाचा जीव तुटत असतो. प्रसंगाला डोळे भरत असतात. कधी कधी अंतःकरणातून हुंदका दाटून येतो आणि शब्दांना सुद्धा त्या ठिकाणी मर्यादा लागते. असंही होतंय. तर त्या आईच्या पुण्यस्मरणासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? तर सांप्रदायिक आधारे भगवान परमात्माचं चिंतन हा विचार या भावंडांच्या मनामध्ये आला, या शेळके परिवाराच्या मनामध्ये आला. आणि त्यांनी मला आमचे आदरणीय हरिभक्त परायण महेश महाराजांच्या माध्यमातून आमच्या केशवभाऊ मोरे यांच्याकडे संपर्क केला आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन या परिवारानं खूप चांगलं केलेलं आहे. कुठल्या गोष्टीची कमतरता आपल्या मनाला भासू नये. सगळ्या काही गोष्टी माणसाच्या मनावरच अवलंबून असतात. आपलं मन तृप्त झालं पाहिजे, असं अंतःकरण म्हटलं पाहिजे ना, बाप आपण हे जे सगळं करतोय ना, तर या सगळ्या उठाठेवीनं आपली जी आई स्वर्गाला गेलेली आहे त्या आईचं देखील मन भरून आलं पाहिजे.
आणि स्वर्गातून आपल्या आईनं म्हटलं पाहिजे, शाब्बास रे माझ्या लेकरा, शाब्बास रे माझ्या बाळांनो, तुम्ही माझ्यासाठी किती हा सुंदर भक्तीचा सोहळा फुलून आणलाय. हे आईनं सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू ढाळत म्हटलं पाहिजे. आज आईच्या डोळ्यात स्वर्गामध्ये असताना आनंदाचे अश्रू त्या ठिकाणी ढळले पाहिजेत. असा सुंदर सोहळा आपण करू या भावनेनं, या परिवारानं फार अतिशय उत्कृष्ट प्रकारचं नियोजन केलेलं आहे. आमच्या केशवभाऊ मोरेंची उत्कृष्ट अशा प्रकारचे साऊंड सिस्टीम आहे. त्यांच्या सिस्टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्रातल्या नामांकित महाराज मंडळीला देखील त्या ठिकाणी या सिस्टीमवरती कीर्तन करताना आनंद यावा आणि त्यांनाही वाटावं की कीर्तन असेल तर आमच्या केशवभाऊ मोरेंची यांची सिस्टीम आपल्याला उपलब्ध व्हावी, ही भावना महाराज मंडळीची. अशी ही सुंदर अशी सिस्टीम आमच्या केशवभाऊंची आहे. गायनाची खूप तयारीची सुंदर अशी साथ देणारे आणि ज्यांच्या गाण्यानं कीर्तनाला एक वेगळा रंग चढणार आहे. अप्रतिम ज्यांचं गायन आहे. जेव्हा आदरणीय प्रकाश गुरुजी कातकडे गायन करत होते त्यावेळेला माझ्या मनात एक भाव निर्माण झाला की गुरुजींच्या बद्दल आपण काय बोलावं. त्यांचं गाणं तर अप्रतिम आहे, तयारीचं आहे, पण माझ्या मनात एक विचार आला महेश बाबा की गुरुजींचं गाणं असं आहे, स्वर्गामध्ये गंधर्वांच्या गायनानं जे वातावरण तयार होतंय ते गंधर्व गायन सभेचं वातावरण आमचे कातकडे गुरुजी या सभेमध्ये, कीर्तन सभेमध्ये करतात. गंधर्वाचं गायन ऐकल्यानंतर जे वातावरण होतं ते वातावरण त्यांच्या गायनानं बनतंय आणि त्या क्षणामध्ये, त्या काळामध्ये असं वाटतच नाही आपण कुठेतरी मृत्यू लोकात आहोत, इथं आहोत म्हणून असं भासत नाही. एवढी ताकद त्यांच्या गाण्यामध्ये आहे. तेवढ्याच तोला मोलाचं सुंदर माझ्या मनाला भावलं बरं बाबा, तुम्ही सुद्धा गायलेलं. मला खूप आनंद वाटला. खूप जबाबदारीनं ज्यांनी स्वर लावले, सुंदर असं गायलं असे हरिभक्त परायण अण्णासाहेब महाराज वावरे. अप्रतिम त्यांचं सुद्धा गाणं आहे. गुरुजींसाठी आणि वावरे बाबांसाठी जरा जोरात टाळी वाजवा सर्वांनी. गायनाचार्य आमचे श्याम महाराज पेरणे आहेत. त्याचबरोबर आमच्या वैष्णवेताई करांडे. आपल्याकडे मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे, अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था. त्या संस्थेमध्ये आध्यात्मिक अभ्यास करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थिनी, सर्व टाळकरी वृंद, सर्वांचा मला परिचय नाही आहे, सर्वांचे नावं या क्षणाला लक्षात येत नाहीत. सर्वांना माझं विनम्र अभिवादन आहे. सगळ्यांना सप्रेम जय हरी आहे. आपल्याच गावचं रत्न भागवत कथाकार, बाळा नाव काय तुझं? साक्षीताई. त्याचबरोबर मृदंगाची सुंदर अशी साथ देणारे राजू महाराज कातकडे आहेत. अप्रतिम आमच्या राजू महाराजांचं मृदंग वादन आहे. त्याचबरोबर शुभम महाराज भांड आहेत. दोन्ही मृदंगाचार्यांसाठी जोरात टाळी वाजवा. मृदंगाचार्य सुद्धा अगदी जीव तोडून वाजवण्याचा प्रयत्न करतात. आडनाव सुद्धा खूप छान आहेत. एक कातकडे आहेत, आमच्या गुरुजींची भाऊकी आहे, आणि दुसरे भांड आहेत, पण भांडू नका मृदंगातून भांडण नका करू. फार गोड तयारीचं वाजवणं आहे आणि विशेष उपस्थिती आमचे हरिभक्त परायण. आम्हाला जे आमच्या बंधूच्या ठिकाणी आहेत, आम्हाला प्रचंड आदर ज्यांच्याबद्दल आहे. आता पाठीमागे नाशिकला कथा झाली, पांगरी या गावाला सिन्नर तालुक्यामध्ये. त्यावेळेला विशेष ज्यांनी आवर्जून संत कथेला भेट दिली आणि त्यांच्या येण्यानं त्या गावामध्ये कथेच्या वातावरणामध्ये खूप प्रचंड त्या ठिकाणी आनंद निर्माण झाला. असे आपल्या सर्वांचे लाडके किंवा आपल्या सर्वांचा स्नेह ज्यांना प्राप्त होतो आहे असे आदरणीय हरिभक्त परायण भागवताचार्य महेशजी महाराज खाटेकर महाराजांची उपस्थिती कीर्तनासाठी आहे. आणि या कार्यक्रमाचं निमंत्रणाचा आग्रहसुद्धा महाराजांच्या माध्यमातून होता. अध्यक्ष संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था राहुरी महाराजांना त्या ठिकाणी आम्ही स्वतः त्या ठिकाणी वंदन करतो. सप्रेम जय हरी. सर्व असणारी ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, मागच्या काही 4-5 वर्षापूर्वी आपल्याकडे मानोरीला आम्ही कीर्तन केलं आमच्या आढाव डॉक्टरांच्याकडे. आमचे डॉक्टर साहेब या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण शंभूगिरी बाबा, श्रद्धेय आदरणीय शंभूगिरी बाबांना देखील आमचं वंदन आहे. त्याचबरोबर या राहुरीच्या भागात कुठे कीर्तन असो, ब्राह्मणीच्या परिसरात कुठे कीर्तन असो, ज्यांची उपस्थिती आहे असे हरिभक्त परायण आमचे राजू दादा गुरु त्या ठिकाणी आहेत. त्यांचे सहकारी मित्र नानाभाऊ मस्के आहेत. बरोबर घेतलं ना नाव का चुकलंय? मस्के. बरीचशी परिचित मंडळी आहे.
खरं पाहिलं तर शेळके परिवाराचा नातेवाईक खूप प्रचंड प्रमाणामध्ये इथे उपस्थित आहे. टाळकऱ्यामध्ये बरेच चेहरे माझ्या ओळखीचे आहेत, पण अज्ञानानं एखादं नाव जर माझ्याकडनं चुकून राहिलं तर नाराज होऊ नका. सगळ्यांना माझा सप्रेम जयहरी, सगळ्यांना सादर वंदन. उत्कृष्ट सिस्टीम या कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्यासाठी किंवा त्या ठिकाणी कधीही वाटलं या शेळके परिवाराला तो झालेला कार्यक्रम आपल्याला पाहायचा, त्याच्यासाठी आमच्या शरदभाऊ शिंदेंचं मराठी हॉटस्पॉट हे यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे. सर्व गुणीजनांसाठी टाळकरी मंडळीसाठी यूट्यूब चॅनल, सिस्टीमवाले दादा, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व गुणीजन महाराज मंडळी या सर्वांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. सर्वांच्या मध्ये आपण ईश्वराचं चिंतन पाहणार आहोत. इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील त्यांनाही माझा सप्रेम जयहरी आहे. सर्वांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहायचं. विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेला पांगरी गावाला भागवत हे महेश बाबा आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी भेट दिली, त्यावेळेला या स्वर्गीय माई माऊलीचे सुपुत्र आमचे किशोर भाऊ शेळके ते सुद्धा आले होते. त्यावेळेला मला किशोर भाऊंनी सांगितलं, दीदी आमच्या आईच्या पुण्यस्मरणाची सेवा तुम्हाला करायची, आम्ही तारीख तुम्हाला दिलेली आहे, या बरं. आणि त्यावेळेला त्या बोलण्यामध्ये एक भरलेलं अंतकरण जे होतं, इथं पोहोचेपर्यंत फोनवरती संपर्क आल्यानंतर सुद्धा आईची माहिती सांगताना डोळे भरले. आणि तेव्हा मला कळालं की आईच्या माई विना पोरका झालेला जीव कसा असतो. आज रडण्यापलीकडे दुसरं काही नाही. आज डोळ्यातले अश्रू असं सांगतात की माझ्या आईनं बालपणी माझ्या तोंडामध्ये चिमुकल्या तोंडात घास कसा भरला. आमच्या किशोर भाऊंना आठवत असेल, या चारही भावंडांना आठवत असेल, 2 बहिणी 2 भाऊ या सगळ्यांना आठवत असेल, जेव्हा जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आईचा मायेचा हात डोक्यावरून कसा फिरला. आईच्या मांडीवर नाहिलेलं, आईच्या कुशीमध्ये झोपलेलं, आईच्या हातानं तोंडामध्ये घास भरलेला, या सगळ्या गोष्टीनं मन भरून येत असेल. या भावंडांना प्रसंगानुसार आठवेल. एखादी स्त्री कधी जर आपल्या नातेवाईकातली आपल्या डोक्यावरून जर हात फिरवू लागली ना, तर त्यांना आईच्या माईची आठवण येईल. आई जोपर्यंत आपल्या सोबत आहे ना दादा, तोपर्यंत जी जाणीव आज होते ती होतेच असं नाही. पण जेव्हा आई आपल्याला सोडून कायमची दूर जाते ना, त्यावेळेला प्रसंगाला, पावला पावलाला, क्षणाक्षणाला माय आठवत असते. क्षणाक्षणाला माय आठवते. कधी कधी आठवते माय, कोणी डोक्यावरनं हात फिरवायला लागलं की माय दिसते. गाय जर वासराला जिभेनं चाटायला लागली तर माय दिसते. पिठामध्ये जर पाणी ओतायला लागलं कोणी तर भाकरी मळणारी माय सुद्धा दिसते. आंघोळ करण्यासाठी बकेटमध्ये पाणी ओतताना, गरम पाण्यामध्ये विसन घालताना माय दिसते. तर कपड्याच्या दोरीवरती वाळत पडलेले कपडे पाहताना तेव्हा सुद्धा माय दिसते. ताटामध्ये पंचपक्वान्न नाही, पण त्या भाजीच्या वाटीत आणि गरम भाकरीमध्ये माय दिसत असते. माईच्या मायेमध्ये जो भाव आहे तो दुसरीकडे कुठे मिळणार नाही. हंबरुण वासराले चाटती जव्हा गाय, तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माया. आया बाया सांगत होत्या होतो जव्हा लढा, दुष्काळात माईचा माझ्या आटला होता पान्हा. पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माया. दिसेल माय आपल्याला. आई जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आई कळेलच असं नाही, पण आई गेल्यानंतर मग आईच्या नावानं टाहू फोडायचा. आई आई म्हणून कितीही धाव घाला, आई डोळ्याला दिसत नाही. हो मंडळी हो,
हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.